ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं आहे। त्यामध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिलेली आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी पोलीस यंत्रणेचा गैरवापर आणि सत्तेचा धाक दाखवला गेल्याचा आरोप मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातल्या निवासस्थानी मवियाच्या उमेदवाराला एका पोलीस अधिकाऱ्यांनी नेल्याचा व्हिडिओ अविनाश जाधव यांनी शेअर केला आहे। आम्ही प्रूफ देतोय। आता याच्यानंतर जर अजून काय प्रूफ हवे असतील निवडणूक आयोगाला तेही मागा, तेही द्यायला तयार आहोत। पण हा सरळ प्रूफ आहे की एकनाथ शिंदेच्या घरी एक पोलीस अधिकारी हे आमच्या उमेदवाराला घेऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी जाऊन अर्ज पाठी घेतलेला आहे। याचा देखील तुम्ही टाइम मॅच करू शकता की तो त्यांच्या घरी कधी गेला आणि तिकडनं अर्ज पाठी घ्यायला कधी गेला। सो या सगळ्या गोष्टी पाहता ही संपूर्ण निवडणूक ही मला असं वाटतं पैशानी आणि पोलीस यंत्रणेच्या दबावाखाली लढली जाते। हे चित्र व व्हिडिओ काल मनसेचे ठाण्यातले नेते अविनाश जाधव, शिवसेनेचे नेते राजन विचारे यांनी समोर आणला। तो अत्यंत गंभीर आहे। पोलीस उमेदवारांच्या घरात जातात, गेले मग मनसे असेल किंवा शिवसेना असेल आणि त्यांना घरातून पकडून गाडीत टाकून एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातल्या घरी आणतात। हे काम पोलिसांना दिलं, हे काम पोलिसांना दिलं आणि पोलीस ते इमान इतबारे करतायत। आपल्या वर्दीची शान न राखता पोलीस ते काम करतायत। किंबहुना पोलिसांचाही नाईलाज असेल, पोलिसांनाही धमक्या दिल्या असतील, तुला चंद्रपूरला पाठवू, तुला गडचिरोलीत पाठवू। पण निवडणूक आयोगासमोर हे आता चित्र आल्यावर निवडणूक आयोग काय करणार आहे? तुम्ही याचा अर्थ तुम्ही शिवसेनेला किंवा मनसेला घाबरलेला आहात। तुमच्या समोर ते लढायला नको आहे। तुम्ही मशाल असेल, इंजिन असेल याची भीती घेतलेली आहे। तुम्ही लढा ना आमच्या समोर, तुम्ही लढायला काहीच हरकत नाही, आम्ही लढायला तयार आहोत। खरं म्हणजे तुम्ही आमचं चिन्ह चोरलेलं आहे, पक्ष चोरलेला आहे, तरी आम्ही तुमच्याशी लढतो आहोत। एकनाथ शिंदे यांच्यामध्ये हिंमत आणि मर्दानगी असेल तर ते असे उद्योग करणार नाही। पण त्यांनी आयुष्यभर असेच पाठीमागून खंजीर खुपसण्याचे उद्योग केलेले आहेत। ठाण्यामध्ये जो प्रकार घडला किंवा घडवले गेले, त्या संदर्भात न्यायालयात जाणं, कारण निवडणूक आयोग काही करणार नाही। अहवाल मागवेल, चौकशी करेल, आमचं लक्ष आहे सांगेल। न्यायालयात जाणं हा एकमेव मार्ग त्याच्यासमोर आहे आणि न्यायालयात जर कोणी जात असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे। मला वाटतं ज्यांनी निवडणूक सुरू होण्याआधीच आपली शस्त्र खाली टाकली आणि पराभवाची चाहूल लागली, म्हणून आता पराभवापूर्वी पार्श्वभूमी रडगाण्याची सुरुवात करायची होती, तेच लोक असा आरोप करतायत। त्यांचं झालं तर बरोबर आणि त्यांच्या विरोधात झालं तर चूक। ज्यांनी मागे अर्ज घेतला तो निवडणूक प्रक्रियेच्या, निवडणूक आयोगाच्या घोषित कार्यक्रमाचा भाग, पण मागे घेऊन जर बिनविरोध झाले तर ते चूक। बंडखोरांनी अर्ज भरला तर ती लोकशाही आणि बंडखोरांनी अर्ज पक्षाच्या समर्थनार्थ मागे घेतला तर ती दंडुकेशाही। ही दुटप्पी भूमिका म्हणजे मनसे आणि उभाटा सेना आहे। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नाच ना आहे अंगण तेढा अशी परिस्थिती यांची आहे। स्वतःला जमत नाही आणि दुसऱ्यावरती बोट दाखवण्याची भूमिका ते घेतात। याच्यामध्ये लोकांनी विश्वास टाकलेला आहे आणि युतीची जी ताकद आहे या युतीच्या ताकदीच्या समोर, कारण लोकांची जे जनमत आहे हे जनमत युतीच्या सोबत आहे, युतीच्या या उमेदवारांसोबत आहे, युतीचे जे नेते आहेत यांच्या बरोबर लोकांचं जनमत आहे आणि हे लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलेलं आहे। त्याच्यामुळे जे आज राज्यामध्ये माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये जो विकास चालू आहे, माननीय शिंदे साहेब आहेत त्यांच्या माध्यमाने ठाणे जिल्ह्यातही अनेक कामं ही विकासाची चालू आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनाही, विरोधकांना माहिती आहे की या विकास कामांच्या समोर आणि लोकांचा या जनमत जो युतीकडे आहे त्याच्यासमोर त्यांना टिकावंच लागणार नाही। त्याच्यामुळे काहीतरी थातूर मातूर कारण देण्याचं त्यांची भूमिका आहे।